नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून खूपच मस्त अशी गोड रेसिपी बनवणार आहोत। तर इथे मी 1.5 कप बेसन घेतलं आहे। तुम्ही जर वाटीने मोजत असाल तर कुठलीही घरातली एक वाटी सेट करा आणि तिने इथे 1.5 वाटी बेसन मोजून घ्या। नेहमी जे आपण घरी बेसन वापरतो बारीक तेच बेसन इथे मी घेतलं आहे। आता इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये अर्धा कप तूप घालायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे। आता पाहू शकता हे तूप असं विरघळायला लागलं आहे। आता यामध्ये जे आपण बेसन घेतलं होतं 1.5 कप ते घालायचं आहे। हा 1 कप आणि हा अर्धा कप। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि आता आपल्याला हे बेसन मंद फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला तुम्हाला हे असं मिक्स करताना जड वाटेल, पण जसं जसं हे बेसन भाजलं जाईल तसं तसं हलकं होत जाईल। बेसन भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो, पण मंद गॅसवरती असं खरपूस बेसन भाजल्यामुळेच आपली रेसिपी अगदी मस्त खमंग होते। बेसन जर व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर रेसिपीमध्ये कच्चापणा लागतो, म्हणून आपल्याला हे सतत असं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे बेसन। तर आता पहा हे असं हलकं व्हायला सुरुवात झाली आहे। याच्यातून तूप सुटायला लागलं आहे, थोडंसं सैल झालं आहे। तर सतत आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं आहे, अजिबात त्याला सोडायचं नाही आहे, नाहीतर ते तळाला लागू शकतं। आता पहा हे आणखी पातळ झालं। आता या स्टेजला यामध्ये पाव कप रवा घालायचा आहे। रव्यामुळे आपली रेसिपी छान दाणेदार व्हायला मदत होईल। आज आपण बेसन बर्फी बनवतो आहे, तर आपली जी बर्फी आहे ती खाताना तोंडात चिटकू नये आणि ती छान अशी रवाळ व्हावी, दाणेदार व्हावी, यासाठी इथे मी रवा घातला आहे। त्याचा रवा घालणं ऑप्शनल आहे पूर्णपणे। तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही नाही घातला तरी चालेल। रवा घातल्यानंतर आपल्याला पुन्हा हा रवा बेसनबरोबर भाजून घ्यायचा आहे। सतत असे हे मिक्स करत इथे पहा रवासुद्धा असा भाजला गेला आहे। आता आपण हे जसं जसं आणखी भाजत जाऊ तसं यातून तूप सुटायला लागेल आणि हे पातळ होईल पहा। तर 10 ते 12 मिनिटांनंतर हे पहा असं झालं आहे। पुन्हा हे सैल व्हायला लागलं आहे आणि ते पाहू शकता याचा रंगसुद्धा बदलला आहे आणि हे पूर्ण असं सैल झालं आहे पहा, अगदी पातळ झालं आहे। आता या स्टेजला यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे। तर इथे मी अर्धा कप यामध्ये पिठी साखर घालते। तुमच्याकडे जर पिठी साखर नसेल तर तुम्ही घरची जी रेग्युलर साखर असते ती मिक्सरमध्ये बारीक करून इथे घालू शकता। याबरोबरच यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूडसुद्धा घातली आहे। साखर याच्यामध्ये आता आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला मंदच ठेवायची आहे। इथे जर तुम्हाला साखर मिक्स करायला त्रास होत असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम बंद करा, साखर मिक्स करून घ्या आणि पुन्हा गॅसची फ्लेम सुरू करा। तर इथे आता पूर्ण याच्यातली जी साखर आपण घातली होती ती व्यवस्थित मिक्स झाली आहे यामध्ये आणि आता हे असं पॅन सोडायला लागलं आहे पहा, याचा गोळा व्हायला लागला आहे। तर इथपर्यंतच आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला आता एका ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे पहा हा केक टीन आहे स्क्वेअर शेपचा, याला मी आधीच तुपाने ग्रीस करून घेतलं आहे। यामध्ये हे तयार मिश्रण काढून घेऊया। तुम्ही घरातले एखादं ताट घेऊन त्याला ग्रीस करून घ्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही बर्फी सेट करू शकता। तर इथे पहा यावरती मी डेकोरेशनसाठी बदामाचे तुकडे घालते, ऑप्शनल आहेत। आता ही थोडीशी कोमट झाल्यानंतर आपल्याला याचे पीसेस कट करून घ्यायचे। पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही जर पीस याचे कट करायला जाल तर ते कट करताना बर्फी कुस्करू शकते। तर इथे पहा ही कोमट झाली आहे बर्फी। आता याचे आपण असे याला पीस करून घेऊया।
पाहतानाच तुमच्या लक्षात येत असेल किती छान ही सेट झाली आहे बर्फी. अजिबात कुस्करत नाही आहे. तर हव्या त्या आकाराचे तुम्ही याचे असे तुकडे करून घेऊ शकता. मी इथे चौकोनी आकारामध्ये कट करते. कमी साहित्यामध्ये आणि मस्त अशी चवीची ही बर्फी तयार होते. आणि आपण जे प्रमाण आज वापरलं ते अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. तुम्ही जर अगदी मोजून व्यवस्थित प्रमाण घेतलं तर अशीच मस्त अशी बर्फी तुमची तयार होईल. तर आता ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला बर्फी काढून घ्यायची आहे. कॉर्नरचा एक मी पीस काढून घेतला आणि आता ही बर्फी आपण काढून घेऊया. तर इथे पहा अगदी मस्त बर्फी सेट झाली आहे. तर इथे मी आणखी एक पीस काढून दाखवते. पाहू शकता किती मस्त असा पीस याचा निघाला आहे. तर या रक्षाबंधनला अशा प्रकारची बर्फी नक्की करून पहा. कमी साहित्यामध्ये चविष्ट अशी ही बर्फी तयार होते. घरी असलेलं साहित्य यामध्ये आपण वापरलं आहे. इथे पहा मी एक तोडून दाखवते. किती परफेक्ट बर्फी तयार झाली आहे. सॉफ्टसुद्धा नाही आहे आणि कडकसुद्धा नाही आहे. मस्त अशी बर्फी तयार होते. यासाठी आज आपण जे प्रमाण वापरलं ते प्रमाण वापरून तुम्ही ही बर्फी नक्की करून पहा. पाक न बनवता आपण ही बर्फी तयार केली त्यामुळे पाक बिघडण्याचं सुद्धा यामध्ये टेन्शन नाही आहे. अगदी झटपट ही तयार होते. तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्कीच रक्षाबंधनसाठी बनवून पहा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन आणि मस्त रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.